ती आहे सुकट. हे दाखव. बोंबिल. हे बी बोंबिल आहे. आज आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये छान असा पुगा व्हॅलीच्या हॉट स्प्रिंग्सचा व्ह्यू बघायला भेटणार आहे. चला आपण हा पुगा व्हॅलीचा व्ह्यू बघत बघत निघतोय पुढे. समोर आपल्याला बारालाच्याला डोंगर दिसायला हवा होता, पण क्लायमेट असं आहे की पुढचं काही दिसत नाही आहे आणि वर काळे ढग आहेत, म्हणजे पावसाचा काही भरोसा नाही आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आजची सकाळ आमची नियमामध्येच झाली. निघायच्या आधी आमच्यासोबत जो डॉक्टर होता तो डॉक्टर बोलला की पुढे पेट्रोल पंपचा थोडासा पेट्रोलचा इश्यू असेल, सेफ्ट साईडला पेट्रोल घेऊन ठेवा. आम्ही आलो पेट्रोल पंपावर, पण इथे आल्यावर हे गरीब लोग लाइन में खड़े. रेशनला कशी लाईन असेल? तो लाइन में खड़े, वहाँ पे एक बाहर निकाल दिया, हकाल दिया. ती बघा, मी तिकडे बाईक ठेवली आहे आणि इकडे खूप लांबपर्यंत लाईन गेली आहे आणि यांचा पेट्रोल पंप जरा स्लो आहे. सो आम्ही आता इथे फिलअप करून एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी करून मग पुढे निघणार आहोत. आणि आत्ताच आपल्या नवी मुंबईचे 2 रायडर भेटले. मित्रा कसा आहेस? मस्त. कशी चालली आहे राईड? मस्त. आणि यांनीच सांगितलं की पुढे आम्हाला मनाली रोडला जायचं होतं, तो रोड बर्फामुळे बंद केला आहे. सो मग जसं आमचा चौथा दिवस ना क्लायमेट वाटला, चौथा ना, गेल्या 4 दिवसापासून क्लायमेट जो आमच्या मागे लागला आहे तो आज पण मागेच लागला आहे. आणि आज पण आम्हाला बहुतेक तरी जरूर पांग दुपार जाऊन आपल्याला दिले, पण पुढे वाट लावून ठेवले आपली. पुढे हालत खराब होणार आहे, कारण पुढे बर्फामुळे स्नोफॉलमुळे रस्ते बंद केलेत. चला बघूया कसं काय होतंय, मी अपडेट देत राहीन तुम्हाला. बाकी तुमची राईड कशी चालली आहे मित्रा? एकदम भारी चालली आमची राईड. एक तू आणि अजून एक आहे. मित्रा कसा आहेस? एकदम मस्त. कशी चालली आहे राईड? मस्त एकदम. चालेल, हॅपी जर्नी. मला पण हॅपी जर्नी. थँक्यू. आम्हाला हॅपी जर्नीपेक्षा हॅपी क्लायमेट पाहिजे आता. तुम्हाला पुढचा क्लायमेट चांगला नाही भेटणार. हो, आजच्या दिवसच प्रॉब्लेम आहे. तो बोलला उद्यापासून खोलेल रस्ता. जाता जाता संध्याकाळी पण होऊ शकतं. बघूया. रात्री इथंच झोप. रात्री बाहेर निघायची हिंमत नाही. चला बघूया कसं काय होतंय. मी परत स्टेकडे चाललो. परत स्टेकडे चाललो. रेडी वगैरे होऊ आणि पुढच्या प्रवासाला. आता रोड बंद केलेत तर थोडीशी भीती झाली आता, कारण मग पुढचा पूर्ण प्लॅन चेंज होतो. कारण रोड बंद झालेत, मग आपण जाऊ नाही शकत, मग तो नाईलाजाने स्टे करावा लागतो. बघूया जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण आता प्रवास करू. बाकी इथे कुत्रा बघा, हे इथले कुत्रे ना असे डेंजर. कुठे गेला? एवढे मोठे कुत्रे आहेत ना, भीती वाटते. आणि इकडचे डोंगर बघा, सगळे बोडके डोंगर, बोडके. चला आपण जाऊया आपल्या स्टेकडे. तर चला आता आम्ही निघायच्या आधी जेवण करून निघतो आणि घरून दिलेल्या चटण्या आता आमच्या कामी येणार आहेत. आमच्या फक्त याच्या 2, 3 आणि 4. आणि आमचा किती 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3. खरं तू नॉनव्हेज नाही खाशील? सुकट दाखव. नॉनव्हेज कशी बोला. हाय हाय. एक डायलॉग है लेकिन मैं वो कैमरा बंद होने के बाद भरूंगा. तुमची तुम्हाला तुमची तुम्हाला तुमची पण तुम्हाला आमची तुम्हाला तुमची आम्हाला. चला आपण ही एक खोलू. मी घरून निघताना डबल पॅकिंग सांगितलेली, कारण बॅगेत कपड्यांना वगैरे वास यायला नको. आणि ही पॅकिंग आपल्याला अशीच्या अशी परत ठेवायची आहे. ती आहे सुकट. हे दाखव. बोंबिल. ये भी बोंबिल आहे. खोलू ये भी की 2 बस होएगा? नाही, बस दोन. ही साईडला ठेवूया. विक्रांत, आता आपण बुद्ध तुमचा कान कापील. आज त्यांची पूजा आहे. आज मोठ्या अमावस्या. जय श्री बुद्धा. जय श्री बुद्ध. मी पाप करून बसले ऑलरेडी. आम्ही तरी पण यांच्या उपवासाच्या दिवशी फक्त नॉनव्हेज खाऊ. गोलूने जो पाप केला ना, गोलूने नरकात
तेलात नाही तळणार, पाण्यात उकळत ठेवतील, नंतर त्यांच्या काढून थर्मासमध्ये ठेवतील. थंड ओलात नको तू. तर चला आमची व्हेज थाली आली आहे. बोली जरा दाखव व्हेज थाली आपली. त्याच्यामध्ये चपाती, शॉडी गावा, चपाती, भात, कोबीची भाजी, दही कढी, दाल, आणि आता याच्यात येईल आमची चटणी घरून आणलेली. ये भी ले लाला, मुझे सह नहीं पा रहा मैं. खूप दिवसानंतर घरचं जेवण आपल्याला जेवायला भेटेल आता. कशी लागली? आम्ही गिअरअप केलं, लोड केला, एक्स्ट्रा फ्यूल कॅरी केलेले आहेत आणि निघायचं. रेडी रेडी झाला? रेडी? पूजा रेडी? कृतिक उज्ज्वल किती जाडा झालाय. उज्ज्वल जाडा नाही झाला. उज्ज्वलने इनर, सेफ्टी जैकेट, त्याच्यावर जैकेट, त्याच्यावर रेनकोट. अपने को ठंड नहीं लगता है ना? क्या बोलता लाला? चप वार्मर पहन के बैठा है खुद. चला जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. चला आपला आजचा प्रवास चालू झालेला आहे. पुढे शिमलाला जायचे रोड बंद केलेले आहेत, त्यामुळे आता आपला आजचा स्टे काही फिक्स नाही आहे. इथून माहे 22 किलोमीटर, माहेच्या पुढे जायचं आपल्याला. पांगपर्यंत जायचा आपला प्लॅन आहे. पुढे आता बघूया आपण कसं काय आहे, कारण रोड बंद केलेत त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ नाही शकत. आपण निघालो नियमामधून. चला आपण पुढचा प्रवास चालू करूया आपण. तर चला आम्ही आता चाललो पुगा व्हॅलीकडे. आणि हा ब्रिज तुम्ही बघू शकता, लाकडाचा ब्रिज. आणि ह्या ज्या फळ्या वाचतायत. चले आल्टो, थांबू नको. आल्टो आपल्याला या पूर्ण ब्लॉकमध्ये आल्टो दिसली नव्हती, आणि आता आपल्या समोरच आपल्याला थांबवायला आलेली आहे आल्टो. चला आपण आता पुगा व्हॅलीकडे जाऊया, कारण शिमलाला जायला आपल्याला रस्ते बंद केलेले आहेत. सो आपण आता पुगा व्हॅलीमधून डेब्रिंगकडे जाऊया. चला आपण पुगा व्हॅलीकडे चाललो आहे आता. आणि हा सीन बघा किती छान वाटतोय. इथले डोंगर थोडेसे वेगळे आहेत, यांच्यावर दगड तरी दिसत आहेत. नाही तर आतापर्यंत आपण फक्त वाळूचे आणि नरम नरम मातीचे डोंगर बघत होतो. चला समोरून आलेली आहे कार. रस्ता आहे छोटा. तर चला आपण पुगा व्हॅलीमध्ये जात असताना हा जो रस्ता आहे, आपल्याला पुगा व्हॅलीमध्ये हॉट स्प्रिंग्स बघायचे आहेत. आणि त्या दिवशी आपल्या आजूबाजूला सगळे वांग्या डोंगर होते. आज आपल्याला बघा वांग्या रस्ता आहे. आज आपल्याला वांग्या डोंगर आहे, पण वांग्या रस्ता आहे आणि डोंगर खवल्या आहे. हे बघा खवल्या डोंगर आणि वांग्या रस्ता. चला आपण पुगा व्हॅलीच्या हॉट स्प्रिंगकडे जाऊया. आज आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये छान असा पुगा व्हॅलीच्या हॉट स्प्रिंग्सचा व्ह्यू बघायला भेटणार आहे. चला तर चला गाईज आपण पोचलो आता पुगा हॉट स्प्रिंग्सच्या इथे. समोरच तुम्हाला बोर्ड दिसत असेल, हा बघा पुगा हॉट स्प्रिंग्स. चला इकडे इथे आपल्याला सगळीकडे ब्राऊन डोंगर दिसत होते. आणि इकडे बघा हा व्ह्यू कसा वाटतोय. सगळ्या बकऱ्या थांबायला गेलेत, बकऱ्या चरायला थांबलेत. आणि हा बघ कसा पूर्ण ग्रीन 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 वाटतोय. आणि हा पूर्ण पुगा व्हॅलीचा हे रोड आहे. चला आपण व्हॅलीमध्ये उतरूया. आणि इथे
तुम्हाला जवळून दाखवूया व्हॅली, तुम्हाला जवळून दाखवतो. चला, खूप टायमानंतर आपल्याला एवढा मोठा ग्रीन पॅच बघायला मिळतोय. हाच हॉट स्प्रिंग आहे. इथे काही गरम पाणी वगैरे दिसत नाही. याला हॉट स्प्रिंग का बोलतात? थांबायचं का जायचं रे? चला, हॉट स्प्रिंगच्या नावाने हा ग्रीनवाला जंगल आहे. बकऱ्या चरतात, घोडे चरतायत आणि आपण इथे फिरतोय. आणि गोली इथे उतरलाय. आणि इकडे आता आम्ही जर थंडीमध्ये आहोत, थंडीमधून आम्ही जेव्हा उन्हात जाऊ आम्हाला डिहायड्रेशन होईल म्हणून गोल्याने बघा ऑरेंज ज्यूसचा कॅन बांधून घेतलेला आहे सोबत. आमच्या प्रत्येकाच्या गाडीला आहे ऑरेंज ज्यूसचा कॅन. चला पुढे जाऊया आपण. चला, आपण हा पुगा व्हॅलीचा व्ह्यू बघत बघत निघतोय पुढे. आपण इथून पांगला निघू. पांग पोचायचं आहे आपल्याला आज. आणि इकडून गेल्यावर आपल्याला तांगलांगला पास जो होता गेल्या वेळेस आम्ही जो धुळीने भरलेलो, धुळीने पूर्ण व्हाईट झालेलो आहे, पूर्ण व्हाईट, तो पास आपण इथून सरपास करणार आहोत. आपण डायरेक्ट बाहेर निघू. चला, बरं आहे, कारण एवढी धूळ उडते आणि तो रस्ता एवढा रेतीचा आहे की टायर फसत होते मागच्या वेळेस. सो आपण आता तो बायपास करणार आहोत. चला, आपण पांगकडे पांग. तर गाईज, हा खूप मोठा लांबचा पॅच सोडून आम्ही आता ऑफरोड टाकून निघालो. कधी कधी ऑफरोडिंग पण करावी, पण काल येताना जी ऑफरोडिंग झाली गोल्या माझ्या मागे, माझ्या गाडीची स्टेअरिंग लेफ्टला आणि गाडीचा मागचा टायर राईटला. चला, शॉर्टकट मारला आपण. आणि ते हडप्पा संस्कृतीचे अवशेष तुम्हाला बघतात, हडप्पा संस्कृतीचे अवशेष. आता नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी राजस्थानला गेलेलो, हा व्ह्यू मला तसाच वाटतोय. हा व्ह्यू इथे जर हिमालयाचा व्ह्यू नसता ना, तर हा व्ह्यू सेम मला राजस्थानसारखाच वाटतोय. तेच जैसलमेर टू लॉंगेवालाला जो रोड जात होता, असाच एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट. तर आम्ही या रस्त्याने पहिल्यांदाच आलो, पुगा व्हॅली मार्गे. खूप छान रस्ता आहे, एकदम स्ट्रेट रोड आहे आणि बाजूला डोंगर वगैरे पण लांब आहे, डोंगर लांब आहे. इकडे ह्या व्हॅलीमध्ये तिकडे चोकार लेक आहे आणि इकडे ग्रीनरी आहे. तर आता आम्ही पुगा व्हॅलीमधून पांगकडे चाललो आहे. आणि पांगला गेल्यानंतर आम्ही एक सिच्युएशन कॉल ठेवला आहे, कारण वर तुम्ही जो क्लायमेट बघताय एकदम डेंजर झालेला आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून क्लायमेट जो आम्हाला त्रास देतो आहे, पुढे आता स्टेजचे ऑप्शन असतील नसतील बघायला लागतील. आणि जर स्टेजला नसेल काही आणि असा वेदर जर असला, सरचूला जायचं की पांगलाच स्टे करायचा, हे आम्ही आता कॉफी ब्रेक घेऊ आणि त्या कॉफी ब्रेकमध्ये ठरवू कसं करायचं. कारण वेदरचा काही भरोसा नाही आहे, कधी पाऊस पडेल कधी बर्फ पडेल. थंडीचं तर काही सांगूच नका. आणि इथून मनाली 249, सरचू 75, बारालाचाला 107. आणि आपल्याला आणि समोर आपल्याला बारालाचाला डोंगर दिसायला हवा होता, पण क्लायमेट असं आहे की पुढचं काही दिसत नाही आहे आणि वर काळे ढग आहेत, म्हणजे पावसाचा काही भरोसा नाही आहे. लेफ्टला काय शिगानेटा झाट. चला, हो रस्ता खराब होता आधी. चला, आपण सुंदर असा रस्ता आहे. मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं. आता हा रस्ता एकदम मक्खन बनलेला आहे.
चला हे बघा, हा रस्ता आधी काम चालू होतं आणि आता एकदम मस्त रस्ता बनलेला आहे. मागच्या वेळेस एवढी धूळ होती, खूपच धूळ होती. आम्ही असं कॉर्नर थांबून असं व्हॅली बघत होतो. चला आपण सुंदर असं रस्त्याची मजा घेऊया आपण. हे कर्व आधी आम्हाला एकदम धुळीत होते, तिथे टायर रुपत होते आतमध्ये. चला सुंदर रोड. हां काय बोलतो गोलू? हेल्मेटची काच खोलू काय? बा अरे बर्फ फेक के मारा जैसा. डेंजर थंडी है रे बाबा. इथे रे थंडी कमी, थंडी हवा जास्त यार. हवा नको करते. चला आपला मागच्या वेळेस या रस्त्याला गाडी चालवणं म्हणजे स्ट्रगल होता, आता मक्खन आहे. तर चला गाईज, आम्ही पोचलो पांगला. सरचूला स्टेजचे ऑप्शन कमी आहेत आम्ही विचारलं आणि ते बोलले की तिकडे हां पोचता पोचता पण काळोख पडला असता आणि तिकडे स्नो पण चालू आहे. आणि आम्ही जेव्हा इथे आलो पांगला, बाहेर कॉटेजेस आहेत, छान होते कॉटेजेस. आम्हाला कॉटेजेस मिळत होते, पण आम्ही आतमध्ये गेलो कॉफी प्यायला. बाहेर येऊन बघतो सगळे कॉटेज फुल. आणि मग आम्ही इथे राहू. कैसा लगता है? बाबू आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 बेड आहेत या हॉलमध्ये आणि आम्हाला इथं शेअर करावं लागणार आहे. सो चला आता लवकरच स्टे घेतला आम्ही. बाहेर पण तुम्हाला मी दाखवतो, उजेड आहे. बाहेर पण जाईल, इथून दाखवत आहे बघा. हे जे कॉटेजेस आहेत बाहेर जाऊन आम्ही जॅकेटे जातो हां. तर आता देस बसून तुला चप्पल अजून लिहि त्याची. आग लाव्या फॉर ए ही चप्पल चिर. मी बिना चप्पल चिरण, पण मी बाहेर जाणार नाही. चप्पल दिली मिळी ना मी यांचा उठणारच नाही आता. ते बघ मी थांब मागे सारख, मी आता लाला सारखा पण लाला पुरा काश्मीरी दिसते रे. चला आमचा आता आम्ही वॉर्मर लिया कुछ भी नहीं होता. आम्ही सॉक्स भी नहीं लेते मध्ये. कोण बोलते? लाला माझा हँडग्लोव्स का? इथे एक बकरीवाला दाखव. हट नाही दाखवत मला. एक दाखवीन. तू तर दोन्ही दिला, दोन घालची. एकच घालीन. यांनी घेतलं नाही का? हा बदलं सो चला आजचा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवणार आहोत. मी तेच पेडवलं पण मी ते म्हणा तोडा लावता हट दरवाजा ना हा चलेगा चल. तर मित्रांनो अंकल पराठा घेतलं ना इकडे ना पराठे आणि छोले भटुरे भोले चटुरे ते खाऊन आम्ही भोले झालो आता. पण इथे आज पराठ्याला टेस्ट आहे जेवण. थोडा डोशासारखी टेस्ट येते पण टेस्ट चांगली. असं तुला दिवस देवाचा पोट भरून जेवाचा. फिरवला ही याच्यासाठी वेगळी कढाई असते, तुझ्यासाठी कुकर. तुनिशा मॉंग सोबत गेले माझी चुकी नव्हती पण तुझी चुकी नव्हती. माझी काय चुकी होती. आम्ही लोक ना पाप होतात लोकांकडून. लोक पाप करतात, लोकांकडून पाप होतात. गुन्ह्याने केलाय का झालं माहित नाही, पण तो महापाप नाही तो घोर पाप झालं. माझी चुकी होती. तुझी कॉच चुकी नसते, मजबुरी होती की करू जाणार. चला आपण पराठे खाऊया. पराठे साईज बघ मस्त आहे, मोठा आहे पराठा. स्पेशली बनवले तर मी उभा राहून. स्टफिंग जास्त टाक, स्टफिंग चांगली आहे. आधी राईसची ऑर्डर दिलेली, राईस मध्ये अंडा टाकला.
यांच्या इकडे नाही, म्हणजे इकडे व्हेजमध्ये अंडा पण चालतो. आणि आमचा भाऊ आहे माळकरी, अंडा आहे डायरेक्ट प्युअर व्हेज. काय तर पराठा खाऊया. स्पेशल पराठ्यासाठी ना एक तवा, जाड तवा मैंने आज विचारला, इसमें आमलेट बनेगा? नहीं, उसको ये पतला लगता है. मग इसमें बना. बट ठीक है. चला आपण खाऊया.